यहाँ दीप आरंभिकर हमारे साथ कमेंट बॉक्स में जुड़ते हुए योगेश सर और नाइक सर। ये गेंद सीधे बल्ले के साथ सम्मान के साथ स्टीयर करते हुए जब तक फील्ड होती और एक रन देने का मौका था। प्रदीप ये सही हो रहा है कि एक तरफ से एक बल्लेबाज इक्का दुक्का रन लेकर स्कोरबोर्ड को हिलाता रहता है और इस कम ओवर के मैचेस में हर एक गेंद पर रन बनना बहुत जरूरी। डॉट्स जितने जाएंगे उतना प्रेशर आ जाएगा। आखिरी गेंद, ये अच्छी गेंद लेकिन ओवर की समाप्ति, हल्की सी गेंद शायद हाथ पर लगी गोपाल बटा के। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 28 रन। ये ओवर थोड़ा सा अच्छा ओवर साबित होता हुआ, सिर्फ 4 रन 1 विकेट। यह अच्छा स्टैटिस्टिक्स दर्शन बांदेकर के लिए। प्रदीप, हमने हर बार देखा है टूर्नामेंट के पहले मैच में जो खिलाड़ी अच्छी शुरुआत करता है वो पूरा टूर्नामेंट में अच्छा प्रदर्शन हमेशा करता है, क्योंकि जो कॉन्फिडेंस आ जाता है वो उत्साह, क्योंकि क्रिकेट का गेम माइंड गेम कहा जाता है। आपके मन में अगर फॉर्म हो तो आपको बल्ले से और गेंद से फॉर्म दिखाई देता है, लेकिन अगर आप मन में ही मुरझाए हुए हो तो कुछ कर नहीं पाते। आउट ऑफ द फॉर्म जिन खिलाड़ियों को कहा जाता है वो मन में पहले हार जाते हैं, उसके बाद उनके परफॉर्मेंस में दिखाई देता है। तो चौथे ओवर, ये पावर प्ले का ओवर, मात्र 2-3 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, जिनमें से एक लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और एक डीप स्क्वायर लेग पर दिखाई देता हुआ, लगभग डीप मिड विकेट पर गेंदबाज आते हुए योगेश सरमलकर। पावर प्ले का ये बैटिंग पावर प्ले का ओवर लिया जा रहा है। मात्र 3 ओवर का खेल शेष है, यानी 18 गेंदों का खेल शेष है। रन संख्या है 28 पर 1 विकेट के नुकसान पर 28 रन, जो विकेट मिली दर्शन बांदेकर की पहली गेंद पर। उमेश आउट होकर पैवेलियन वापस गए। ये गेंद अच्छी गेंद, बेहतरीन स्ट्रोक। अंपायर का इशारा हमारी तरफ आना बाकी, लेकिन इस पर लिखा हुआ है कि ये 6 रन होंगे और डीप स्क्वायर लेग बॉलर के बाहर 6 रनों के लिए गेंद जाती हुई इस टूर्नामेंट का दूसरा छक्का आता हुआ। व्हाट अ शॉट उसी बल्लेबाज के बल्ले से। रुपेश तांडल इज ऑन फायर और उनको भली भांति पता है कि ये पावर प्ले का ओवर है, ज्यादा खिलाड़ी सर्कल के बाहर नहीं है, तो उसका पूरा फायदा उठाते हैं। डीप मिड विकेट पर खिलाड़ी था, लेकिन हालांकि उसको टाटा बाय बाय करती हुई गेंद डीप स्क्वायर लेग बॉलर के बाहर 6 रन के लिए जाती हुई। लेकिन ये दीप कहना पड़ेगा, ये हाई स्कोरिंग मैच ही होना चाहिए, क्योंकि अपोजिट टीम के पास जो तगड़े बल्लेबाज है उनको कुछ अपना करतब दिखाने का मौका मिलना चाहिए, सभी दर्शकों को खुश करने का मौका मिलना चाहिए। अगली गेंद लेकर मेरे प्यार दौड़कर चले। ये गेंद स्विच हिट का प्रयास और ये अच्छी जोरदार तालियां रुपेश के लिए, क्योंकि बल्ले पर गेंद लगते ही रुपेश बाहर निकले। अपील का अंपायर की तरफ देखा भी नहीं और ये एक अच्छा उदाहरण प्रस्तुत करते हुए इस टूर्नामेंट के पहले ही मैच में 24 के कुल योग पर दिन में 2 छक्के और 1 चौवा, 2 चौवे शामिल। व्हाट अ परफॉर्मेंस दैट वाज। पहले ही मैच में अच्छा परफॉर्मेंस है, ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं रुपेश, बहुत बेहतरीन बल्लेबाजी। थैंक यू वेरी मच। नए बल्लेबाज टीम के कप्तान मिस्टर अक्षय घाटवल, जिनके बारे में कहा जाता है कि आधा ग्राउंड जो कवर करते हैं, फील्ड में इतने बेहतरीन फील्डिंग करते हैं। छत्रपति चषक में हमने बहुत बार देखा कि अक्षय घाटवल ने, हालांकि दीप हमेशा हम कहते हैं कि केरवाड़ा के जो प्लेयर्स होते हैं वो अलग ही अंदाज में बल्लेबाजी, गेंदबाजी या फील्डिंग करते हैं, वही दिखाई देता है। और अंपायर के रूप में भी 2 ऐसे ही बड़े खिलाड़ी। अगली गेंद लेकर अक्षय के लिए पहले ही गेंद, बहुत बड़ा स्ट्रोक, 6 रनों के लिए मिड ऑन बॉलर के बाहर। खूबसूरत यह छक्का अक्षय के बल्ले से। 40 पर पहुंचता हुआ स्कोर। अभी भी 3 गेंदें शेष है इस ओवर की। हफ वाली गेंद आगे खिलाई गई, फुलर लेन गेंद थी जिसके नीचे आए गेंद को उछाल दिया 6 रनों के लिए। व्हाट अ शॉट दैट वाज ओवर द डीप मिड ऑन बाउंड लाइन।
फिर एक बार बल्ले पर ठीक तरह से चढ़ी नहीं, एक रन का मौका, लेकिन यहां आउट होकर पेविलियन वापस जाएंगे। रन आउट का दूसरा विकेट, तीसरा विकेट पेविलियन में वापस आता हुआ रोहन लोने अपने निजी 2 के स्कोर पर। हालांकि ये रन बन सकता था, लेकिन अक्षय ने सही समझा, गेंदें मात्र कुछ ही बची है तो बड़े स्ट्रोक्स की जरूरत है। और इसी के साथ तीसरा विकेट वापस डग आउट में आता हुआ। स्कोर तो बहुत बेहतरीन है नए बल्लेबाज जाते हुए। अभिजीत कलंगुटकर। मात्र कुछ ही गेंदे इस इनिंग के बचे। एक बहुत बेहतरीन मुकाबला, पहला ही मुकाबला सातरी भद्रकाली चषक 2024 का ये पहला मुकाबला, पहला आगाज हर एक बल्लेबाज गेंदबाज के लिए एक बड़ा टूर्नामेंट। फर्स्ट प्राइज 1 लाख रुपीज। अक्षय फिर एक बार तैयार है। इस ओवर के अभी भी 2 गेंदें शेष है। विकेट मिलती हुई यहां रनआउट के रूप में योगेश चले। फिर एक बार राइट आर्म राउंड द विकेट टू अक्षय। और ठीक तरह से गेंद बल्ले पर चढ़ी नहीं, ऊंची गई, नीचे खिलाड़ी और कोई गलती नहीं। और इसी के साथ एक बड़ा विकेट डगआउट में फिर एक बार वापस आता हुआ अक्षय घाटवल। सभी दर्शकों को निराश करते हुए डगआउट में वापस आते हुए रन संख्या मात्र रुकी हुई 40 के कुल योग पर लगातार दूसरा विकेट। नए बल्लेबाज शरद बांदिवडेकर, हमारे मित्र दाजी नाइक, हिटमैन कामसेन, उनके साथ विनय पावने जी, गोटा नाइक, बड़े बड़े खिलाड़ी यहां मैदान में उपस्थित होते हुए स्ट्राइक पर जाते हुए शरद बांदिवडेकर। कई साल बहुत खूबसूरत गेंदबाजी और बल्लेबाजी करने वाला ये ऑलराउंडर खिलाड़ी मैदान में आता हुआ। कुछ ही गेंदें बचे इस ओवर की। आखिरी गेंद पावर प्ले का ओवर जिसका फायदा उठाना चाहते थे। फिर एक बार सीधे और इसी के साथ और एक विकेट का पतन होता हुआ शरद बांदिवडेकर हल्के से अपने आप को अक्रॉस ले गए और गेंद जड़ में फेंकी गई, द यॉर्कर लेंथ। और इसी के साथ पहले गेंद पर डगआउट में वापस आता हुआ शरद बांदिवडेकर। हालांकि बहुत बेहतरीन खेलते हैं। कई गेंदें ऐसे होते हैं जिन पर बल्लेबाज का बस नहीं रहता, कुछ चलता नहीं, उसका एक ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है गेंदबाज का जड़ में फेंकी गई बहुत सटीक यॉर्कर, जिसके तहत शरद को वापस आना पड़ा। पहली गेंद पर डीप कर्ले की तरफ खेलना चाहते थे नए बल्लेबाज गणेश करंगुटकर, और उसके पहले गए थे अभी करंगुटकर, जो अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर है। गणेश करंगुटकर धीरे धीरे नॉन स्ट्राइक एंड पर जाते हुए दर्शन बांदेकर फिर एक बार आते हुए अपना दीजिए दूसरा और अपनी टीम की ओर से 5वां ओवर। कुल मिलाकर 12 गेंदों का खेल शेष है। रन संख्या मात्र 40 पर रुके। कल हमने एक अनोखा रिकॉर्ड भारतीय टीम से भी देखा, 6 खिलाड़ी आउट हुए बिना कोई रन बनाए। ये बहुत खराब रिकॉर्ड हालांकि भारत के नाम पर। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, सीधा डीप मिड विकेट की तरफ। 4 रनों के लिए शायद, या देखना है अंपायर का इशारा हमारे तरफ आता हुआ, ये 4 रनों का इशारा। खूबसूरत स्ट्रोक, हल्की सी शॉर्ट पिच गेंद मिली, बैक ऑफ द लेन की गेंद थी, लेकिन गेंद के पीछे बहुत बेहतरीन तरीके से आए। इस गेंद को डीप मिड विकेट की तरफ एक बहुत खूबसूरत स्ट्रोक दिखाई दिया। 1 बाउंस ओवर द डीप मिड विकेट पर लेंथ फॉर 4 रन्स। रन संख्या पहुंची बहुत देरी के बाद 44 पर। 40 पर बहुत देर तक रुकी गई देखिए रन संख्या, लेकिन उसके बाद 40 पर 3 विकेटें गई थी। कुल मिलाकर 4 विकेटें
अच्छी गेंद, ये पैर पर टकराई लेकिन लेग स्टंप पर की तरफ शायद जाती हुई गेंद, अंपायर का इशारा भी आता हुआ। दो बहुत बड़े नाम जिन्होंने टेनिस बॉल क्रिकेट में बहुत सारे रिकॉर्ड बनाए। एक सबसे विजय केरवाड़ा टीम का भूतपूर्व सबसे यशस्वी कप्तान जिसे कहा जाता है मिस्टर किशोर भगत मेन अंपायर के रूप में, उनके साथ स्क्वायर लेग अंपायर पर जो खड़े हैं उन्होंने टेनिस बॉल क्रिकेट में 50s का जैसे बहुत अंबार लगाया था। टेनिस बॉल क्रिकेट में सबसे ज्यादा 50s जिनके नाम पर है, नाना नाइक स्क्वायर लेग पर। अच्छी गेंद, फुला लेन की गेंद थी, बल्ले का बाहरी हिस्सा, विकेट कीपर को चकमा देती हुई गेंद स्लिप में चली गई, जहां जब तक फील्ड होती है 1 रन देने का मौका। 46 पर पहुंचता हुआ स्कोर 46 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। अच्छी शुरुआत पहली हालांकि 3-4 ओवर में थी, लेकिन उसके बाद थोड़ा सा 40 के कुल पर लगभग 3 विकेट गई। अच्छी गेंद, दैट इज गॉन, क्लीन बॉल। बल्लेबाज को लगा कि गेंद अपने पाले में है, हफ वाली गेंद है, लेकिन कांटा बदलती है गेंद, इन स्विंग होती हुई टिप्पा खाने के बाद कांटा बदलती हुई सीधी स्टंप्स में घुसती हुई। दर्शन बांदेकर ऐसे कहने जाते, वो बहुत ग्रेट हमारे सर धीरे धीरे मैदान में जाते हुए आशीष शिरोडकर सर। इस पूरे इनिंग में हमारे स्कोरर दीप बताते हुए एक भी वाइड या एक भी नो बॉल नहीं है। दिस इज अ ग्रेट बॉलिंग एफर्ट। पहले ही इस मैच में लगभग अब 4 ओवर 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है, एक भी वाइड या नो बॉल अब तक नहीं दिखाई दी। दिस इज द ग्रेट बॉलिंग एफर्ट। फिर एक बार दर्शन चले। आशीष सर के सीधे बल्ले से खेलती हुई गेंद, डिफेंसिव स्ट्रोक लिया था सीधे बल्ले के साथ, हालांकि अपिच थी, कोई खिलाड़ी नीचे नहीं पहुंच सका। 2 रनों के साथ रन संख्या 48 पर पहुंचती हुई। भली बात समझते बहुत सालों तक लगभग 25-30 साल क्रिकेट खेलते हुए आशीष शिरोडकर सर। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, बीच में दोनों खिलाड़ियों की गेंद चली जाती हुई बाउंड लाइन के बाहर। हालांकि देखना है चौवा या छक्का, अंपायर का इशारा मरतब आना बाकी, और ये शायद 6 रन का इशारा आता हुआ। बहुत खूबसूरत स्ट्रोक था ये। गेंद को बल्ले पर लेकर कैसे हिट करते ये दिखाई दे। हल्की सी बैक ऑफ द लेन की गेंद हल्के से घूमे और गेंद के नीचे आते हुए डीप स्क्वायर लेग लगभग बाउंड लाइन के बाहर गेंद चली गई 4 रनों के लिए। डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से गेंद चली गई। रन संख्या पहुंची 54 रनों पर। 54 रन ऑन स्कोर बोर्ड। आखिरी ओवर शेष। आखिरी 6 गेंदें शुभम मंजरेकर गेंदबाजी के लिए आते हुए। गोपाल बटा एक कूल कप्तान जिन्हें कहा जाता है। गणेश कुबल, गोपाल बटा, मैं हमेशा उनके नाम किसी भी टूर्नामेंट में इसलिए लेता हूं। बोथ आर वेरी क्लेवर कैप्टन, कूल माइंडेड, और सबसे ज्यादा उनकी अहमियत मैं इसलिए बोलता हूं कि हर एक गेम में अपना खुद का परफॉर्मेंस दिखाते हैं और सभी खिलाड़ियों को मजबूर करते हैं कि जैसे कैप्टन खेल रहा है उसी तरह खेलो, जिम्मेदारी के साथ। आखिरी ओवर, या आखिरी 6 गेंदें बल्ले पर ठीक तरह से चढ़ी नहीं, बड़ा स्ट्रोक लेना चाहते थे, पैड पर टकराई, शायद अंपायर का हमारी तरफ इशारा था लेग बाइस का। इस अतिरिक्त रन के साथ रन संख्या पहुंची 55 रनों पर। 55 रन ऑन स्कोर बोर्ड। इस मैदान पर दीप हमारे बता रहे कि लगभग 70-80 रन 6 ओवर में होने चाहिए। प्रकाश जी हमारे साथ उपस्थित होते हुए, प्रकाश जी पटगांवकर सर, वेलकम। अगली गेंद लेकर पहली गेंद पर एक अतिरिक्त रन। फिर एक बार अच्छी गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुत बेहतरीन गेंद,
टिप्पा खाने के बाद कांटा बदलते हुए डॉट गेंद। इस शॉट और क्रिकेट में डॉट गेंदों का बहुत महत्व है, अहमियत है, वही दिखाते हुए यहाँ शुभम। फुल टॉस सीधे बल्ले के साथ बहुत बेहतरीन स्ट्रोक है ये, 4 रनों के लिए बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद, 1 बाउंस ओवर द डीप लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन फॉर 4 रन्स। वेरी नाइस हिट बाय शरद आशीष शिरोडकर सर वंस अगेन। एक छक्का पहले लगा चुके, एक चौवा आया। लगभग 50 वर्ष का ये खिलाड़ी अपना जोहर दिखाता हुआ बहुत बड़े एक्सीडेंट के बाद वापस आता हुआ आशीष शिरोडकर। अगली गेंद लेकर शुभम, फिर एक बार बहुत बेहतरीन स्ट्रोक, 4 रनों के लिए, फिर एक बार बाउंड्री लाइन के बाहर, इस मर्तबा फिर एक बार सीधे बल्ले के साथ बॉलर के सर के ऊपर से 4 रन। बहुत महत्वपूर्ण रन है ये। 63 रनों पर पहुंचता हुआ स्कोर 63 रन स्कोर बोर्ड, तो लगभग 70 रन दीप आपके ख्याल से बहुत अच्छा स्कोर यह माना जाएगा। लेकिन अपोजिट टीम के पास जो तगड़ी बल्लेबाजी दिखाई दे रही है उसके तहत ये अब तक तो कम स्कोर मेरे ख्याल से है, लेकिन दबाव में कुछ कहा नहीं जाता। बल्ले का बाहरी किनारा, लेकिन जब तक स्लिप में फील्ड होती 1 रन देने का मौका। 64 रन, मात्र 1 गेंद आखिरी शेष है। इस इनिंग की आखिरी गेंद, इस टूर्नामेंट का यह पहला मुकाबला और पहले मुकाबले की पहली इनिंग समाप्त होने के कगार पर। आखिरी गेंद शुभम इज गोइंग टू बॉल द लास्ट बॉल। गणेश रिवर्स स्वीप, अच्छा स्ट्रोक है, शायद गेंद चली जाए लेकिन रुकी जब तक फील्ड होती। खराब थ्रो, अच्छी बैकअप और इसी के तहत 3 रन। बहुत खूबसूरत रनिंग बिटवीन द विकेट। आशीष सर फिर एक बार बेहतर 67 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए 68 रनों का ये बड़ा टारगेट। ये पहला ही मैच, पहला ही मुकाबला बहुत बेहतरीन होने वाला है। सभी दर्शकों के लिए बहुत अच्छा ये मुकाबला देखने को मिलेगा। और इस पहले मैच के, इस पहले इनिंग के बाद योगेश सर प्लीज कम ऑन माइक्रोफोन। योगेश पर आपके साथ जुड़ने के लिए तैयार है। Disconnected. धन्यवाद सर काका नाईक, काका सावंत आणि काका नाईक आणि पूर्ण आयोजनच्या टीमनं आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस श्री सातेरी भद्रकाली चषक 2024 माध्यमातून क्रिकेटचा हा रणसंग्राम जणू काही विद्यमान 16 मैदानावर रंगला जातोय। पहिला सामना सुरुवात अतिशय सुरेख पद्धतीची पाहायला मिळाली।
67 या धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. 68 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो मात्र परशु 11 हर्बल या संघाला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत होता साहिशी 11 संघ या मैदानावर. अक्षय घाटवाईच्या नेतृत्वाखाली या संघाकडे विनोद निर्वाळकर आणि रुपेश टाडेलनं सुरुवात केली मैदानावर. अक्षय घाटवळनं एक सुरेख पद्धतीचा फटका टोलवला आणि सर आशिष शिरोडकर या मैदानावर 6 चेंडू 17 धावांची भारदार खेळी केली. मनोज 11 संघाचे सर्व खेळाडू आहेत त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला या ठिकाणी एकत्र ते आपले साथीदार या ठिकाणी वाट पाहत आहेत. भव्य दिव्य असं या आयोजन या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळत आहे. सातेरी भद्रकाली चषक सिंधुदुर्ग आणि पेडणा तालुका गोवा अतिशय आयकॉन खेळाडूंच्या रूपात ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने सलामीची बिनीची जोडी मैदानावर पावलं टाकते ते समीर जाधव आणि गोपाळ भट्टा. आज कार्य करावं लागेल या मात्र एका उभरत्या सिताऱ्याला ते समीर जाधव याला आणि दुसऱ्या बाजूने चाणक्य नटलेला कर्णधार म्हणून ज्याच्याकडे नजरा कित्येक वेळा या मैदानावर तर हे आपल्या फलंदाजीने हे मैदान गाजवलंय तो परशु 11 संघाचं प्रतिनिधित्व करणारा गोपाळ भट्टा मैदानावर पावलं टाकतोय. 6 षटकांचा सामना 6 षटकांमध्ये या मैदानावर विचार केला तर बलपट असं मैदान आहे. वातावरण थोडस या ठिकाणी मात्र ऊन कमी आहे वातावरणात आणि मोठे फटके मारणे थोडंसं कठीण होतील. त्यामुळे संयमी क्रिकेट आणि संयमी क्रिकेट बरोबरच एका बाजूने खराब चेंडूंवर आक्रमण करावं लागेल. tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सावंत प्रशांत त्यांची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून चारही पंच आमच्या सर किशोर भगत सर नाना नाईक आणि सर राजेश मोठे आणि सर राजू रेगे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये काका सावंत दीप आरोंदेकर. यानंतर सामना होतोय AK स्पोर्ट वरवडे विपक्ष मनोज 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य या ठिकाणी दिमाखात सुरुवात होईल मैदानावर. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पाहायला मिळतोय. दूरकडनं जो सलामी राहिलेला फलंदाज रुपेश टाडेल सुरुवात करेल. स्ट्राईकला गोपाळ भट्टा, नॉन स्ट्राईकला समीर जाधव. पाठलाग करायचा आहे 68 या धावसंख्येचा परशु 11 हर्बल संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये आणि पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो मॅन फ्रॉम सरंबळ रुपेश टाडेल. पहिल्या चेंडूला या ठिकाणी सुरुवात होते. हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडूला दिशा दिली ते सन्मान देतोय. एकेरी धावसंख्येनं गोपाळ आपलं खातं खोलतोय मैदानावर. सांख्यिक धावपलकावर मात्र श्री गणेश करतोय. सातारीला वंदन करून देवतेंना सांगणं करून या मैदानावर उद्घाटन समारंभ या मात्र पाहायला मिळतोय तो मान्यवर कक्षाबद्ध मान्यवरांच्या हस्ते. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सातेरी भद्रकाली चषक 2023 च्या माध्यमातून हार्दिक स्वागत. स्ट्राईकला समीर जाधव, नॉन स्ट्रायकर पेडला गोपाळ भट्टा. एकेरी धावसंख्येनं खातं खुललंय. परशु 11 हर्बल संघाचं 68 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका बसलाय मैदानावर. समीर जाधवची धोक्याची घंटा वाजली आहे आणि 0 धावसंख्येची बॅग घेऊन माघारी परतलाय. एक ओव्हरपिच मध्ये चेंडू होता. थोडीशी ताकद अपूर्ण पडली समीर जाधवची आणि 0 धावसंख्येवर माघारी परतावं लागेल. तो समीर जाधव 2 चेंडू 1 धाव 1 गडी बाद आले का जुगा परशु 11 हर्बल संघाचा. अभि कलगोटकरनं सुरेख पद्धतीचं खेळ टिपलाय आणि नवीन फलंदाज हरी गौडा मैदानावर पावलं टाकतोय. हरीश जोतो स्ट्राईकला दुसऱ्या चेंडूवर या मैदानावर मात्र गडी बाद होतोय. समीर जाधव 0 धावसंख्येवर.
हलक्या हाताने घेऊन काढतोय, दिशा झाली, सन्मानजनक क्रिकेट खेळायचं आहे. समीर जाधव फिरत होता, मोठ्या फटक्याने मी आक्रमण करणार, पण समोर एका बाजूवर प्रतिनिधित्व करणारा गोपाळ भट्ट होता. गोपाळ भट्टानं तर जास्तीत जास्त चेंडू फेस केले मैदानावर. तर येणाऱ्या कालखंडामध्ये दर्शन बांदेकरला मोठे फटके मारणं हे सोपे होतील, पण प्रत्येक खेळाडूला आज कार्य करावं लागेल मैदानावर. मोकळ्या क्षणी 6 चेंडूमध्ये 17 धावांची बहारदार खेळी, ती बोनस पद्धतीची आपल्याला पाहायला मिळाली. सर आशिष शिरोडकर याचे आणि त्यानंतर समीर जाधव माघारी परतला. गोपाळ भट्ट एकेरी धाव संख्येवर सांघिक धाव फलक 2 धावा 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. स्वीपचा फटका टोलवायचा होता, सुंदर फटका पाहायला मिळतो. हलकी हाताने घेऊन काढतोय, डिप्स गिअर लेकंड वेगाने येतोय क्षेत्ररक्षक, परतीची फेक करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आपल्याला पाहायला मिळत. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. तो 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा या कशा येऊन प्रत्येक धाव लाखभर ठरली जाईल ती परशु 11 नर्मल संघाच्या कोट्यामध्ये, कारण 68 धावसंख्येचा एका तगड्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फायटिंग टोटल जरूर उभी केली आहे मैदानावर साहिश 11 संघानं प्रथमता. शॉर्ट फटकाचा चेंडू, सुंदर फटका पाहायला मिळतोय. डिप्स गिअर लेगला गणेश करगुटकर स्क्रीनवर येतोय वेगानं, परतीची फेक करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळते. ती 4 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि ज्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघानं जो हल्लाबोल केला होता आणि प्रतिस्पर्धी संघानं गोलंदाजी करत सुरेख पद्धतीचं रोधक लावून ठेवलंय मैदानावर. ते परशु 11 नर्मलच्या संघाला. सुंदर फटका पाहायला मिळतोय. गोपाळ भट्टाचा फटका फसलाय, झेल सुटलाय. मात्र मैदानावर सुटलेलं झेल येणाऱ्या कालखंडामध्ये ते महागात पडेल. आणि ज्यावेळी गोपाळ भट्टाची मैदानावर चेंडू फळी तळपेल त्यावेळी विनोद हरमलकरची मैदानावर दिल की धडकन वाचेल. मैदानावर फटका फसला होता, नाराज झाला होता. गोपाळ भट्टाला आशा अपेक्षा मैदानावर सोडल्या होत्या, पण ऐनमुखेच्या क्षणी मात्र जीवदान बहाल होत आहे. आणि पहिल्या षटकाचा अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो 4 धावा या धावफलकावर एका गडेच्या मोबदल्यात. हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय परशु 11 या संघाचा. यानंतर सामना होतोय मैदानावर मनोज 11 विवक्ष AK स्पोर्ट वरवडे. दोन्ही कर्णधारांना सूचना असेल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा षटकाचा निर्णय हा मात्र पंचांचा ठिकाणी लगेचच पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पाहायला मिळेल गणेश करकोटकर. या गणेश करकोटकरनं हल्लीच्या मात्र आठवड्यात जर इन्सुलीची स्पर्धा ही मात्र गाजवली. IPL जर गाजवलं आपल्या गोलंदाजीनं, अक्षरशः सुरेख गोलंदाजी केली. उभरता सितारा गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळेल आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. समोर हरी नॉन स्ट्राइकेडला गोपाळ. ही जोडी मैदानावर 3-38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या कालखंडामध्ये. तर रोहन लोणे, अक्षय घाटवळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मैदानावर एक सुरेख पद्धतीचं झेल टिपलाय तो अभिक लंगोटकर. अपलीचा बंधू आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा 38 सर्कलच्या बाहेर. AK स्पोर्ट वरवडे संघाचा कर्णधार दाजी नाईकचा आगमन, त्याची बेस्ट ऑफ लक कॉमेंट्री बॉक्स मधून. आणि दोन्ही कर्णधारांना सूचना टॉस साठी या हर्षद मातोंडकर. 4 धावा धावफलकावर. थोडासा बाचक लागतोय मैदानावर, तो थोडासा रनअप साठी या ठिकाणी चोकतोय मैदानावर. सुरुवात केली या मैदानावर रुपेश टाडेलनं सुरेख पद्धतीची. 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला. 36 चेंडू समीकरण 68 या धावसंख्येचं. आणि पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर 4 धावा 30 चेंडू 64 धावा हे समीकरण मैदानावर येऊन टिपताय. हलक्या हाताने घेऊन काढतोय, दिशा दिली आहे चेंडूला. अरे या ठिकाणी सन्मानजनक क्रिकेटकडे लक्ष दिलंय प्रथमतः, कारण पाया राहून ही सुरक्षित करावी लागेल. ती परशु 11 हरमल या संघाला उर्वरितचं कळस करण्याच्या मोठ्या फटक्यांसाठी बाहेर म्हटलेले खेळाडू कोट्यामध्ये आहेत, पण उर्वरितचं काम करत असताना आज नेत्रदीपक पद्धतीची खेळी करावी लागेल. एक मोठी इनिंग खेळावी लागेल ती गोपाळ भट्टाला या मैदानावर. आणि दुसऱ्या बाजूनं या मैदानावर गणेश करगुटकरला ताकद लावावी लागेल, कारण जीवदान बहाल झालंय. टॉस साठी या AK स्पोर्ट संघाचा कर्णधार या ठिकाणी आहे मनोज 11 कर्णधार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हर्षद मातोंडकर, आपल्याला विनंती असेल स्पर्धेला आजचा पहिला सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी परशु 11 अरमल विपक्ष साईश 11 या दोन संघाच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी दीप आरोंदेकर गुणलेखकाच्या आज दीप आरोंदेकर, योगेश्वर सोबत काका सावंत. आणि रविवारच्या दिवशी त्याचा आवाज आम्ही IPL मध्ये ऐकलाय. सर कुणाल दत्ते आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. समालोचन कक्षात एक मोठं नाव
सुंदर पुन्हा एकदा फटका फसलाय सर. आशिष या शर्तीचे प्रयत्न आज अक्षरशः एका बाजूने गोपाळ भट्ट थोडासा नाराज होतोय, पण काका सावंत अक्षरशः 18 ते 22 वर्षाच्या मुलांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण मैदानावर केलं. ऐन मोक्याच्या षडी थोडं ठिकाणी जमदेवर ढासळल्या, त्याने स्वतःला सावरत परतीची फेक. एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर धावफलक 6 धावा धावफलकावर संतगतीनं सुरुवात केली आहे. परशुराम अर्मल संघाच्या बाजूने परशुराम अर्मल संघाचे बरेच सपोर्टर्स आमचे मित्र आमच्या मान्यवर कशातून या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद लुटतायत, पण कार्य हे एका बाजूने परिश्रम कष्ट हे करावे लागतील मैदानावर. स्विच हिटचा फटका, ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात. ज्यावेळी हे फटके फसले जातात त्यावेळी मात्र आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आवाज नाहीतर बर्बाद अशा फटक्याचं विवरण मैदानामध्ये हरीच्या चेंडू पहितून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निर्धाव चेंडूनं धावफलक स्थिरावलाय. 6 धावा धावफलकावर. दर्शन भांडेकरवर थोडंसं अवघड ओझ आहे मैदानावर आज. सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावरून नेत्रदीपक लेदरबॉल क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. ज्या फटक्याच्या शोधात होता त्या फटक्याच्या शोधात आपला हरी पाहायला मिळतोय. हरीनं आगाज केला एका मोठ्या फटक्यानं आणि चौकारानं सांघिक धावफलकावर 10 धावा धावफलकावर. क्रिकेट हा खेळ आणि क्रिकेट या खेळात जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भागीत करणं हे मात्र खूप कठीण असतं आणि गणेश करगुटकर एका स्टारकश गोलंदाजावर एका उभरत्या सितारावर हल्लाबोल करत चौकाराची मोहर ही धावफलकावर लगबत 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावर 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गती परिवर्तन मैदानावर काम करून गेलाय. ब्रह्मास्त्राचा उपयोग केलाय. त्याला माहिती होतं हरीला एका बाजूने थोडासा फटका कव्हरच्या इशारा टोलवावा, पण गणेश करगुटकरने आपले कलात्मक गुण मैदानावर बहार केले. ऐन मुगेशडी समोरचा फलंदाज आक्रमक आहे बघितलाय आणि चेंडूवर फिंगर रोल करत एक गती परिवर्तन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता या मैदानावर होते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. स्विजिटचा फटका पुन्हा एकदा टोलवायचा होता. सलगचे 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र हात खोलावे लागतील मैदानावर. समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय परशुराम अर्मल संघाला. एका दुसऱ्या खेळाडूला हे मोठे फटके हे खेळणं गरजेचं. दर्शन भांडेकर मैदानामध्ये येणं बाकी, पण गोपाळ भट्टला आज नेत्रदीपक पद्धतीची खेळी करावी लागेल. आज त्याचा या मैदानावर दिवस आहे. 2 जीवदानही जरूर बहाल झाले आहेत आणि जीवदानाचा फायदा उठवत या मैदानावर एका बाजूला गोपाळ भट्ट नावाचं वादळ हे झळकावं लागेल मैदानावर. पण साईश 11 संघाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली मैदानावर. सुरुवात केली रुपेश तांडेलनं. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय 10 धावा धावफलकावर. 24 चेंडू विजयासाठी आता मात्र 58 धावांची आवश्यकता. एका दुसरं षटक हे मात्र 15-20 धावांचं खेळावं लागेल मैदानावर. तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर एक संयमी क्रिकेट एका बाजूने हरीचा मात्र थोडेसे मोठे फटके मारायचे प्रयत्न आहे मैदानावर. फटके फसतायत मैदानावर. निर्धाव चेंडू होत आहेत आणि ते निर्धाव चेंडू मैदानावर काम करून जात आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये ते मात्र साईश 11 संघाच्या कोट्यामध्ये त्याचा फायदा होतोय. 10 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 24 चेंडू 28 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला गोपाळ, नॉन स्ट्राईक एंडला हरकवडा आणि येणाऱ्या कालखंडामध्ये गोलंदाजी मार्कवर अजून एक सुंदर असं गोलंदाजी आमचे मार्गदर्शक श्री सन्माननीय सर अशोकजी दाजीचा पुत्र आदित्य नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य नाईकनं अनेक मैदाना गाजवल्या. गेल्या वर्षीच्या मोसमात उत्कृष्ट गोलंदाज. टॉस साठी मनोज 11 आपल्याला लास्ट पुकार. हर्षभ मातोंडकर मनोज 11 संघाचा कर्णधार आपल्याला अंतिम पुकार. टॉस साठी या आणि यानंतर जे सर्व सामने होतील हे पहिले इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस साठी यायचंय. पहिले इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस साठी यायचंय मित्रांनो. कारण तुमचं लहान मुलाचं सहकार्य आम्हाला पाहिजे आणि ते अंतिम क्षणापर्यंत राहू दे अशी आम्ही आशा अपेक्षा बाळगतोय. आपण पाहतोय सातेरी भद्रकाली चषक 2024 हा क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळ्याच्या मैदानावर रंगला जातोय आणि स्ट्राईकला गोपाळ भट्ट, नॉन स्ट्राईकला आदित्य नाईक. पहिला चेंडू फुल टॉस मध्ये पंचाने दंडात्मक केले. आदित्य नाईकला धडपण थोडस दूर करणारा चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावेनं नोची 1 धावा आणि 17 धावा धावफलकावर. परशु 11 अर्मल संघाच्या कोट्यातून हात खोलायला सुरुवात झाली या मैदानावर. खूप दिवसांनी गोलंदाजी करतोय मैदानावर. पहिला चेंडू थोडासा वॉर्मअप पद्धतीचा. आदित्य नाईक गोपाळ भट्ट हे एकाच टीम मध्ये खेळतायत एका पंचायत लेवलच्या स्पर्धेला. त्यामुळे गोपाळ भट्टचे कच्चे दुवे हे आदित्यला माहिती आहेत
आणि आदित्यचे खराब चेंडू कुठच्या टप्प्यावर गोलंदाजी आदित्य करेल हे गोपाळ भट्टाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे गोपाळ भट्टानं पहिलेच हात खोललेत मैदानावर, आघात केला एका मोठ्या फटक्यानं. येणारा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटच्या चेंडूवर येणाऱ्या बाजूनं एका मोठ्या फटक्या शोध असेल परशु 11 अरमल संघाचा गोपाळ भट्टा आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, गती परिवर्तनाचा चेंडू. ज्यावेळी चेंडू पडला त्यावेळी आदित्य नाईकची दिलकी झडकन वाचली होती. फटका फसला त्यावेळी मुखवट्यावर हास्य पाहायला मिळालं आदित्यचं. निर्धाव चेंडू फ्रीटचा चेंडूवर आगमन करायचं होतं, आक्रमण करायचं होतं मैदानावर गोपाळ भट्टाला. थोडस गती परिवर्तनाचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहतो चेंडू आणि निर्धाव चेंडूची गरजा ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावर. आदित्य कॉमेंट्री बॉक्स दूर करणं सज्ज होतोय पुन्हा एकदा. मोठा फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला. गणेश करंगुटकरला हाय हॅलो करत चेंडू सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. आक्रमण ज्यावेळी जो पसंत करतो जे मिळालेलं जीवदान या मैदानावर आणि जीवदानानंतर ही मात्र एक सुरेख फटकेबाजी मैदानावर. गोपाळ भट्टासाठी हे मैदान अनेक जण सांगतायत लकी आहेत आणि ते लक काय आहे ते 2 झेल सुटल्यानंतर पाहिलंय मैदानावर. सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर. 23 धावा धावफलकावर. मनोज 11 कर्णधार. 5 मिनिटाच्या आत या ठिकाणी कर्णधार पोहोचला नाही. हर्ष मातोंडकर आपल्याला आमचा आवाज तुमच्यापर्यंत जातोय. मनोज 11 संघाचा कर्णधार 5 मिनिट मध्ये जर पोहोचला नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल याची नोंद हर्ष मातोंडकर यांना घ्यायची आहे. बॅट लेमन कार्ड. गोपाळ भट्टा स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता आणि आदित्य नाईकला रुपेश टाडेंना मिठी का मारली मैदानावर. कारण रुपेश टाडेंना यष्टाच्या मागून सांगितलं होतं थोडं सॉफ्टिंगच्या अजून पार्ट ऑफ बॉल आणि गोपाळ भट्टाचा इरादा होता गॅप मधून खेळायचा आहे आणि त्यानंतर गोपाळ भट्टा माघारी परततोय. 2 षटकारांची आतषबाजी करणारा संघाची रन मशीन माघारी परतली ती परशु 11 अरमल संघाची आणि संपूर्ण त्याच्या खांद्यावर दारोमदार असेल तो दर्शन बांदेकर मैदानावर या ठिकाणी पावलं टाकतोय. आज दर्शनना संयमी क्रिकेट बरोबर आक्रमण करावं लागेल. गोपाळ भट्टानं 2 षटकार मारून एका बाजूला रन मशीनला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टारकास्ट म्हणून ज्याच्याकडे नजरा, कोहिनूर म्हणून ज्याच्याकडे नजरा असतात कायम नेहमी, जो एका बाजूनं सुरेख फटकेबाजी करण्यासाठी लांब लचक षटकार मारण्यासाठी या मैदानावर प्रसिद्ध आहे तो दर्शन बांदेकर संघाचं प्रतिनिधित्व करणारा कर्णधार मैदानावर पावलं टाकतोय. परशु 11 अरमल संघ 68 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. दुसऱ्या बाजूला हरी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो आदित्य नाईकनं मैदानावर. 2 मोठे फटके जरूर आले आहेत पण आदित्य नाईकनं मात्र काम केलंय मैदानावर. 25 धावा 23 धावा या धावफलकावर. सन्माननीय सुशांत नाईक यांच्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचा टॉस होईल. आपल्याला साहेब विनंती आमच्या मान्यवर कक्षा समोर या सर. सन्माननीय सर सुशांत नाईक यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा एक स्पोर्ट वरवडे हलक्या हाताने घेऊन काढतोय. चेंडूला सन्मान दिलाय. गोपाळ भट्टांना नाराज आहे कारण हा चेंडू टोलवायचा होता. ही संधी होती मैदानावर. एकेरी धावसंख्येनं 24 धावा धावफलकावर. कारण बहुतेक वेळा दीप दर्शक बांदेकर पहिल्या चेंडूला सन्मान देणं पसंत करत असतो. टॉस होतोय. एक स्पोर्ट वरवडे टॉस विन आपला निर्णय आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी कळवा. हॅलो. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू सुंदर फटका फसलाय मैदानावर. या चेंडूवर खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवर आक्रमण करायचं होतं. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय स्थिरावतोय तो 24 धावा. एक स्पोर्ट वरवडे संघ टॉस विन होतोय. विनंती असेल यानंतर जे सामने होतील विनंती असेल आपल्याला
ट्वेल्थ मॅन या ठिकाणी पाठवा. त्यानंतर आपल्याला ट्वेल्थ मॅन या ठिकाणी पाठवा, कारण कोणत्या क्षेत्ररक्षकानं झेल टिपलंय, सुरेख फलंदाजी केली आहे समजाय मित्रांनो. कारण आपण सामने हे लाईव्ह पाहताय @cricket.in च्या माध्यमातून आणि रुपेश मैदानावर पावलं टाकतोय. गोवा राज्यातील अजून एक दिग्गज खेळाडू दर्शन बांदेकरला साथ द्यावी लागेल मैदानावर. सांघिक धावफलक 24 धावा धावफलकावर. 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे मैदानावर. चेंडूची थोडीशी कमी आहे, पण आव्हान मोठे आहे आणि आव्हानाला या मैदानावर दाद द्यावी लागेल एका बाजूला. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू होते गोपाळ भट आणि खराब चेंडू काम करून गेले प्रतिस्पर्धी संघासाठी. षटकाची सांगता झाली मैदानावर षटक क्रमांक तिसऱ्या षटका सांगतेनंतर सांघिक धावफलक थोडासा या ठिकाणी मात्र धावफलकावर नाखुश पाहायला मिळतोय. परशी इलेव्हन अर्मल संघाच्या बाजूने 24 धावा धावफलकावर सुरेख गोलंदाजी केली मैदानावर. सुरुवात केली रुपेश तांडेलनं, त्यानंतर गणेश करगुटकरनं, आदित्य खर्चित झाला जरूर 2 मोठ्या फटक्यानं, पण मैदानावर काम करून गेलाय. कारण कोणाला बाद केलाय? गोपाळ भट्टला, रन मशीनला त्यानं बाद केलं मैदानावर. कंपल्सरी 12th मॅन असतील, नाहीतर 12th मॅन असेल तर पेनल्टी पण असेल आणि त्यानंतर मॅच सुरू केली तर याची नोंद घ्यायची. 12th मॅन पाहिजे मित्रांनो, कारण त्यांची नावं आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणं अनिवार्य असतील. दर्शन बांदेकर 18 चेंडू विजयासाठी आता मात्र समीकरण मैदानावर. 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता. रुपेश तांडेल एका बाजूने कुडाळ तालुक्यातील स्टारकास्ट, दुसऱ्या बाजूने मालवण तालुक्यातील हा सामना या मैदानावर रंगेल. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश तांडेलनं सुरुवात अतिशय दिमागदार केली मैदानावर. फलंदाजीनं पहिल्या षटकामध्ये एक ब्रेक लावून दिला समीर जाधवचा 0 धावसंख्येवर आणि त्यानंतर अरिगौडा मैदानावर खेळत होता. रुपेश नॉन स्ट्राईकला. दर्शन बांदेकर 18 चेंडू विजयासाठी पाहिजे 44 धावा. मान्यवर कक्षाच्या एंड कडनं जे महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो रुपेश तांडेल. दर्शन बांदेकर आहे समोर. 18 चेंडू 44 धावा. आक्रमण पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने घेऊन काढतोय. दिशा दिली आहे त्या चेंडूला. एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळली आहे मैदानावर. दर्शनला माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडू 3 ते 4 मोठे फटके टोलवायचे आहेत आणि माझ्याकडे शब्द आहे एका षटकामध्ये मी टोलावू शकतो आणि सन्मानजनक क्रिकेटकडे जाणं सुरुवातीला लक्ष दिलंय मैदानावर. रुपेश तांडेल सज्ज होतोय पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कंड. सांघिक धावफलकावर पाहू शकते खेळीचं मग 26 धावा धावफलकावर. थोडासा या ठिकाणी मात्र दडपण आहे मैदानावर. सुंदर गोलंदाजीसाठी मांडला तो. एकदम दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या तिहेरी संगमाने नटलेली खेळ करणार हे दोन्ही खेळाडू आहेत. आज कार्य मैदानावर करावं लागेल. बॅक टू द बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका. स्टार अक्षय कर्णधार स्क्रीनवर येतोय. परतीची फेक करतोय मैदानावर. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावर विजयासाठी 41 धावांची असून आवश्यकता. 16 चेंडू आहेत येणारे. 16 चेंडू 41 धावा. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. उभा फटका टोलवायचा होता रुपेशला. रुपेश वर्सेस रुपेश. एका बाजूला परशु इलेव्हन अर्मल संघाच्या कोट्यामध्ये रुपेश पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम कुडाळ, दुसऱ्या बाजूला गोवा राज्यातील दिग्गज खेळाडू मैदानावर. हे आमने सामने या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू 41 धावांची आवश्यकता. कोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळत आहेत. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. धावफलक पुढे होतोय तो 28 धावा धावफलकावर. चाळीस धावांची अजूनही आवश्यकता. चौदा चेंडू 40 धावा असं समीकरण आहे मैदानावर. दर्शन बांदेकर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके टोलवायचे आहेत. एका बाजूनं संयमी क्रिकेट लक्ष द्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनं काही गोलंदाजी गेली साईश इलेव्हन संघानं कौतुक करावं लागेल. प्रत्येक खेळाडूनं एफर्ट लावली आहे मैदानावर.
पंचांकडे अपील येत आहे, थोडस आत्मविश्वास जास्त असं अपील. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. सुरेख गोलंदाजी मैदानावर, सुरेख गोलंदाजी रुपेश टंडलची. नाराज आहे रुपेश टंडल थोडासा मैदानावर. आत्मविश्वास या ठिकाणी पूर्ण अपील, थोडासा या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळाला अपील मध्ये. आत्मविश्वास थोडासा दूर राहिला मैदानावर. पंच हे मात्र कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेले पंच आहेत. नारायण नाईक, किशोर भगत, राजू रेघे, राजेश मोठे हे चारही ऑफिशियल्स दीर्घ अनुभव असलेले पंच. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. कोणाला रोखून ठेवलंय मैदानावर? दर्शन बांदेकरला रोखून ठेवलंय. आता मॅच थोडीशी अवघड झाली आहे मैदानावर. 12 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. जरी अवघड झाली आहे, या कठीण काळातून मार्ग काढावा लागेल परशु 11 अर्मल संघाच्या दर्शन बांदेकरला या मैदानावर. दुसऱ्या बाजूने रुपेशला खेळावं लागेल मैदानावर. गोपाळ भट्टा ज्यावेळी माघारी परतला तसा धावफलक अतिशय रुतून बसलाय मैदानावर. एकेरीत वीर धावसंख्येनं सुरुवात होते मैदानावर. 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण येणाऱ्या कालखंडामध्ये 12 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. एका सुंदर षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक 4 षटकाची फक्त 4 धावा 3 चेंडू निर्धाव. हा रुपेश टांडेलचा लेखाजोगा. 12 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभि कलंगुटकर सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या दूरकडनं. या अभिनं PPL गाजवलंय गोलंदाजीनं, फलंदाजीनं सुरेख खेळाचं प्रदर्शन त्यानं केलंय. स्ट्राईकला रुपेश आहे, नॉन स्ट्राईकला दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकर साठी 10 ते 12 चेंडू 11 चेंडू खेळला मैदानावर. 5 मोठे फटके मारले, 5 ते 6 मोठे फटके. क्षमता आहे पण ते कार्य आज सत्यात उतरावं लागेल मैदानावर. 12 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मैदानावर अभि कलंगुटकर. समोर आहे रुपेश. सुंदर फटका पाहायला मिळतोय, मोठा फटका पाहायला मिळतोय. गॅप मधून खेळून काढलाय चेंडू. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी पाहायला मिळतोय. चौकारानं सुरुवात केली आहे मैदानावर. षटक क्रमांक 5व्या षटकासाठी पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय मैदानावर. 4 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावर, 32 धावा धावफलकावर रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. आरसीचा खेळाडू आहे. ध्रुव आरसी संघाच्या कोट्यातून बऱ्याच वेळा केला राम नागवेकर याच्या नेतृत्वाखाली. पण आज एका बाजूने हे कार्य ह्या किरणपणे मैदानावर करावं लागेल. या मैदानावर जेवढं आव्हान सोपं तेवढं आव्हान कठीण आहे. आणि एका बाजूने या मैदानावर मोठे फटके मारणारे खेळाडूंसाठी मात्र हे मैदान पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. 1 तेरी 1 मेरी. एक मोठा फटका जरूर आलाय पण रुपेशनं या मैदानावर थोडी संयमी क्रिकेटकडे पण लक्ष द्यावं लागेल मैदानावर. परशु 11 अर्मल संघाच्या कोट्यामधून समोर संघाचा कर्णधार आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मैदानावर मोठे फटके टोलवायची आणि तो क्षमतेसाठी सज्ज आहे. नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला एका मोठ्या फटक्यानं आगाज केलाय रुपेशनं. सांघिक धावफलकावर 32 समीकरण. आता मात्र 10 चेंडू 36 धावा. मोठा फटका पाहायला मिळतोय. सत्ररक्षक आहे स्क्रीनवर. झेलबाजच्या स्वरूपात रुपेशला माघारी परतावं लागेल. समीकरण थोडस अवघड झालं आहे मैदानावर. सर आशिष शिरोडकर यांनी झेल पकडलाय. सुरेख मंडळीचा झेल फटका फसला रुपेशचा मैदानावर. समीकरण 9 चेंडू 36 धावा ह्या माहिती आहेत. दर्शन बांदेकरला मैदानावर एका बाजूने स्ट्राईक जास्तीत जास्त चेंडू फेस करण्यासाठी पाहायचे होते. समीकरण परशु 11 अर्मल संघाच्या कोट्यामध्ये अवघड होत चाललंय. पण साखळी फेरीतले सामने आहेत आणि साखळी फेरीमध्ये एका बाजूने कार्य करावं लागेल. आणि लीगच्या मॅचेस मध्ये बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतंय जो पहिली मॅच एका बाजूने विजयी झाल्यानंतर एक बोनस मिळतो आणि तो उत्साह मिळतो सेव्ह होण्यासाठी, अंतिम दिवशी खेळण्यासाठी. पण उर्वरितच्या ज्या चुका झाल्या त्या चुकांची सुधारणा करावी लागेल मैदानावर. परशु 11 अर्मल या संघाला मैदानावर. कारण साहिश 11 संघानं संयमी क्रिकेट नंतर स्लॉक ओव्हर मध्ये मोठे फटके पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण गोलंदाजी अतिशय सुरेख पद्धतीने केली आहेत. कारण आज एकापेक्षा एक रती महारथीय मैदानावर पाहायला मिळतील. स्ट्राईकला सौरभ नाईक. सोडून दिला तो चेंडू. पंच या ठिकाणी 9 चेंडूचा इशारा करतायत. म्हणजे येणारा चेंडू असेल फ्री हिट.
2 फ्री हिटचे चेंडू मिळाले आहेत. एक चेंडू थोडासा फसला मैदानावर गोपाळ भट्टासाठी आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर येणारा चेंडू असेल फ्री हिट. हा फ्री हिट एका बाजूने परशु इलेव्हन हर्मलसाठी कितपत महत्वाचा आहे मैदानावर. आडव्या बॅटनं पटका पाहायला मिळाला फ्री हिटच्या चेंडूवर आणि आमचा सर्वांचा लाडका डंबा या ठिकाणी पोहोचतो. डंबा आपलं हार्दिक स्वागत. आकाश उर्फ डंबा. सांघिक धावफलकावर 34 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 धावा या धावफलकावर. क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हा चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. सौरभ नाईक स्ट्राईकला. अक्षय घाटवळ गोलंदाजी वारंवार फिरकेचा जादूगार म्हणून त्याच्याकडे चर्चा असते नेहमी. त्यानं गोलंदाजीवर अनेक फलंदाज नाचवले आहेत आणि कदम साहेब यांच्या ठिकाणी आगमन. गती परिवर्तनाचा चेंडू आडव्या बॅटने एकेरी धावसंख्येसाठी पाहायला मिळतोय. एक स्पोर्ट बरवडे संघाचे संघ मालकांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मालक आपले साथीदार आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या सातेरी भद्रकाली चषक 2023 च्या माध्यमातून. सांघिक धावफलक एकेरी धावसंख्येनं पाहायला मिळतोय. 48 धावा धावफलकावर. 5 चेंडू विजयासाठी आता मात्र 20 धावांची आवश्यकता. 5 चेंडू दर्शन न खेळावेत, 3 मोठे फटके टोलवावेत हे इरादे स्पष्ट एका बाजूने असतील ते परशु इलेव्हन हर्मल संघासाठी आणि दुसऱ्या बाजूने अक्षय तू फक्त 3 चेंडू या मैदानावर चांगले टाक, उर्वरित आम्ही तुला साथ देतोय हे इरादे स्पष्ट असतील मैदानावर. ते मात्र साईश इलेव्हन संघाच्या बाजूला दर्शन बहादेकरला आज एका बाजूने कार्य करावं लागेल. थोडीशी मधली फेरी थोडंसं ठिकाणी खराब फलंदाज आहे आणि त्यानंतर अंतिम टप्प्यात अक्षयला या ठिकाणी फटका या मैदानात बसलाय. सुरेख या ठिकाणी एकेरी धावसंख्येची पावलं बघूया काय होते. द्विधावसंख्येकडे सरते शेवटी चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. सांघिक धावफलक 4 या धावसंख्येनं 52 धावा धावफलकावर. परशु इलेव्हन हर्मल संघाचा टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला निराशेचं वातावरण. समीकरण आता मध्ये उर्वरितचे 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 16 धावा हे समीकरण मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू 16 धावा. दर्शन बांदेकर ऑन फायर मैदानावर. अक्षय घाटवळ दोन्ही कर्णधार झुंज देत आहेत आपल्या संघांना. इलेव्हन आणि परशु इलेव्हन हर्मल. गती परिवर्तनाचं काम या मैदानावर. आता समीकरण मैदानावर 3 मोठे फटके टोलवावे लागतील दर्शन बांदेकरला. 3 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. येणाऱ्या कालखंडामध्ये 28 द बेस्ट डिफेन्स आक्रमकता बचावाचं साधन. हा चेंडू सर्वात महत्वाचा असेल तो दोन्ही संघांना म्हणजे विजयी कोणत्या संघाकडे ठरवणारा चेंडू आणि त्या चेंडूवर या मैदानावर आक्रमण. फटका बसला दर्शन बांदेकरचा. गणेश करंगुटकर स्क्रीनवर ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला पण दर्शन बांदेकरला हा फटका टोलवायचा होता मैदानावर. ताकद अपूर्ण, आत्मविश्वास जास्त असा फटका. बॅक टू द पॅव्हिलियन दर्शन बांदेकर. आता मात्र समीकरण मॅच अवघड झाले परशु इलेव्हन हर्मल संघाला या मैदानावर. समीकरण आहे येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने 2 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे मैदानावर. कब्जा प्राप्त केलाय साईश इलेव्हन संघानं सातेरी भद्रकाली चषक खेळताना. शुभम मांजरेकर मैदानावर पावलं टाकतो येणाऱ्या कालखंडामध्ये आणि दुसऱ्या बाजूने थोडीशी औपचारिकता बाकी आहे पण एकाच दुसरा चेंडू खराब पडला. क्षमता आहे या फलंदाजांकडे. नवदीप फलंदाजांना कार्य हे करावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. शुभम मांजरेकर सौरभ नाईक फक्त औपचारिकता बाकी आहे. दर्शन बांदेकरनं फटके टोलावले पण जे अगोदरच्या षटकामध्ये जे 2-3 चेंडू निर्धाव गेले मैदानावर ते दर्शन बांदेकर जर मिळाले असता तर सामना थोडासा सोपा झाला असता. कारण अक्षय घाटवळनं दर्शन बांदेकर ज्यावेळी आक्रमक आहे ते बघितलंय. आक्रमण करण्यासाठी पसंत असतो हे त्यांनी जाणलं मैदानावर आणि ऐन मोकेच्या क्षणी चेंडूवर फिंगर रोल केले अंतिम क्षणापर्यंत आणि फटका फसला दर्शन बांदेकरचा.
आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. समीकरण थोडंसं हे अवघड झालंय मैदानावर. पुरुष इलेव्हन अर्बल सगळं थोडंसं औपचारिक साईश इलेव्हन या संघ या मैदानावर फटका फसला शुभ मांजरेकरचा आणि 16 या धावसंख्येने विजय या ठिकाणी या मैदानावर साईश इलेव्हन संघाने या ठिकाणी मात्र आपला विजयाचा झेंडा सातेरी भद्रकली चषकाच्या वतीनं या ठिकाणी मात्र फडकवलाय. पुरुष इलेव्हन अर्बल संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये 2 सामने हे या मैदानावर सुरेख खेळावं लागतील. या स्पर्धेत स्थान टिकवण्यासाठी AK स्पोर्ट वरवडे संघ या मैदानावर टॉस विन होतोय आणि प्रथमतः या मैदानावर आपला निर्णय कळवा क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघ या मैदानावर मनोज 11 संघाला या मैदानावर प्रथमतः फलंदाजी करावी लागेल. या मैदानावर बेस्ट ऑफ लक सर्वांना कॉमेंट्री बॉक्स आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण एक यादी